नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा। तर मैत्रिणींनो, 17 मे ते 15 जूनपर्यंत अधिक मास चालू होतोय। अधिक मासालाच पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, मलमास असं म्हणतात आणि हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असतो। म्हणजे ह्या महिन्यात जेवढ्या विष्णू भगवानांच्या सेवा करता येईल तेवढ्या आपण करून घेऊन आपल्याला फळ त्याचं मिळवायला हवं। आणि तुम्हाला माहीतच आहे, जिथे भगवान विष्णू असतात तिथे महालक्ष्मी माता असतेच असते। म्हणून ह्या महिन्यात आपण जर काही विशेष सेवा केल्या तर त्या आपल्याला म्हणतात ना, सोन्याहून पिवळं असं फळ देणारे असतात। तर त्यासाठी काय करायचं, एक मातीचा दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये गोल वाती घ्यायची। गोल वाती असते जिचं तोंड असं वर असतं, फुलवात म्हणतो आपण त्याला। त्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं, त्याच्यामध्ये 2 लवंगा घालायच्या आणि त्या लवंगाबरोबर थोडीशी चिमूटभर हळद घालायची। आता हा दिवा आपण तुळशी मातेजवळ लावायचा आहे। तुळशी मातेजवळ लावल्यावर तिथेच बसून, समजा जर शक्य असेल, वेळ असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा जप करा, किंवा वेळ नसेल, जॉब करत आहात, तुम्ही आजारी आहात किंवा काही प्रॉब्लेम असतील तर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करा। हा उपाय तुम्ही 17 तारखेपासून जोपर्यंत अधिक मास आहे 15 जूनपर्यंत कंटिन्यू करा। संकल्पयुक्त केलं तर अजून चांगलं, तुमची काही जी इच्छा असेल ती पूर्ण होईल। नाही संकल्प केला तरी सुद्धा ही उच्च कोटीची सेवा आहे आणि ह्याच्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत वाढ होणार आहे, आजारपण नाहीसे होणार आहेत, भांडण तंटे कलह क्लेश सगळं कमी होणार आहे, घरामध्ये सकारात्मकता आर्थिक सुबत्ता नांदू लागेल। त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा। नमस्कार। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। नमस्कार।